नमस्कार, मी अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अंडा करी. इथे 7 अंडे घेतलेत. आता त्यांना आपण उकळवून घेणार आहोत. उकळवण्यासाठी पाणी अंड्यांच्या वरती येईल इतकं पाणी टाकायचं, त्याने आपले अंडे पटकन शिजतात. अंडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टॉमॅटो, कांदा, खोबरा, लसूण, अद्रक, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची. खोबरं थोडंसं इथे भाजून घेतलं आहे. बाकीचा सर्व मसाला आपण कच्चाच घेतला आहे. आता आपण तो तसाच मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इथे आपला मसाला पण असा मिक्सरला बारीक करून झाला आहे आणि अंडे पण इथे आपले छान असे उकडून झाले. आता आपण अंड्यांचे सालटे काढून घेणार आहोत. कवटं काढून घेणार आहोत. सर्व कवटं आपण अशा प्रकारे काढून घ्यायचे. इथे आपले छान असे कवटं पण काढून झालेत. आता आपण कढई गरम करायला ठेवले. कढई पण छान गरम झाले. आता त्यामध्ये टाकूयात तेल असं छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये टाकूयात बारीक केलेला मसाला असा 2 ते 3 मिनिट छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा. आपण कच्चाच मसाला फ्राय केला आहे, त्यामुळे कांद्याचा कच्चा वास राहणार नाही. 2 ते 3 मिनिट असा तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. इथे आपला मसाला असा छान परतून झाला आहे. आता आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर, एव्हरेस्ट लाल तिखट. हे सर्व मसाले आता आपण 2 ते 3 मिनिट असे परतून घेणार आहोत. एकदम अशी छान आणि कमी साहित्यात झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आता आपण हे सर्व असे परतून घेतलेत. इथे आपण आता अंडे थोडे थोडे फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. असे फ्राय करून घेतले की खूप छान अशी अंडा करी तयार होते. 1-2 मिनिटासाठी सर्व अंडे असे. इथे आपला मसाला पण असं तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी असं आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकायचं, जेवढं पाहिजे तेवढं. आता आपण याला अशी छान उकळी येऊ देणार आहे. 4 ते 5 मिनिट सर्व मसाले असे शिजले जातील आणि टेस्ट पण खूप छान येईल. आता इथे आपण टाकणार आहोत तेलामध्ये फ्राय केलेले अंडे आणि 2 ते 3 मिनिट असे शिजवून घेणार आहोत. इथे आपली अंडा करी बनून तयार आहे. आता टाकूयात मीठ आणि 1 ते 2 मिनिट अशी मस्त उकळी येऊ द्यायची. आता बारीक केलेली कोथिंबीर. इथे आपली अंडा करी बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी धन्यवाद.